नाशिकच्या जेलरोड परिसरातल्या एका मध्यमवर्गीय अपार्टमेंटमध्ये लता आणि मुरलीधर जोशी हे वयोवृद्ध शिक्षक दाम्पत्य शांततेत आयुष्य जगत होतं. शिक्षकी पेशातलं हे बुद्धिमान, सुसंस्कृत आणि समाजात मानाचं स्थान असलेलं जोडपं होतं. वय झालं होतं, पण डोळ्यात अजूनही तरुणपणाची झाक होती. त्यांच्या सहवासात एक न बोलता समजणारी प्रेमाची शिस्त होती. लता जोशी, वय 76, एका खाजगी शाळेत मराठी विषय शिकवायच्या. त्यांची शिकवण्याची पद्धत प्रभावी आणि मनाला भिडणारी होती. त्यामुळे आजही अनेक विद्यार्थी त्यांचं नाव आदराने घेतात. स्पष्ट बोलणाऱ्या, गोड व्यक्तिमत्वाच्या मुरलीधर जोशी, वय 80, कॉलेजात इतिहासाचे प्राध्यापक होते. शिस्तप्रिय, थोडेसे कठोर वाटणारे, पण आतून मृदू स्वभावाचे. 50 वर्षांपूर्वी अरेंज मॅरेजने सुरू झालेलं त्यांचं नातं काळाच्या ओघात प्रेमाच्या बहरात फुललं. साध्या सुतारफळांच्या घरातून सुरू झालेला संसार नंतर या अपार्टमेंटपर्यंत पोहोचला. त्यांचे 2 मुलं राहुल आणि सौरभ मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी झाले. वेळ मिळेल तेव्हा नाशिकला येत, नाहीतर आई वडिलांना मुंबईला घेऊन जात. सगळं सुरळीत चाललं होतं, जोपर्यंत 2017 मध्ये अचानक लताबाईंना मेंदू विकाराचा झटका आला. त्या दिवसानंतर त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. बोलणं, चालणं, अन्न गिळणं अशा मूलभूत गोष्टीही अशक्य झाल्या. काही काळ व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर त्या घरी आल्या, पण कायम अंथरुणाला खिळल्या. हास्य हरवलं, डोळ्यांतलं तेज मावळलं आणि त्या एक श्वास घेणारं शरीर बनून राहिल्या. मुरलीधर जोशी, विचारवंत आणि लेखक, आता फक्त लताबाईंच्या देखभालीत रमले. रोज सकाळी औषध देत, चेहरा पुसत संवाद साधायचा प्रयत्न करत, पण प्रतिसाद केवळ अश्रूंचा किंवा हलक्या हालचालींचा. सुरुवातीला मुलं येत राहिली, पण वेळ, जबाबदाऱ्या आणि अंतर वाढलं आणि भेटी कमी होत गेल्या. त्यामुळे हे दोघं एका सीमित चौकटीत अडकले. वृद्धापकाळात साथीचं मोल अमूल्य असतं, पण इथे एक व्यक्ती केवळ श्वास घेणाऱ्या अवस्थेत राहत होती. त्यांची सेवा करण्यासाठी एक मोलकरीण होती, जी घरीच राहत होती, पण तरीही एकटेपणाची कुरतडणारी छाया रोज गडद होत चालली. मुरलीधर जोशी आता फार बोलत नसत, स्वतःमध्येच हरवून गेले होते आणि त्यांच्या डायरीतील शेवटच्या ओळी काळजाला भिडणाऱ्या, लता आहे पण नाही सुद्धा. तिचा चेहरा शांत आहे पण तिचं काळीज ओरडतंय, मी काय करू. ही सेवा देखील शिक्षा वाटू लागली होती आणि तिला मुक्त करावं का, असे विचार फक्त डायरीपुरते राहिले नाहीत. एका बुधवार संध्याकाळी मोलकरीण बाहेर गेली होती. घरात फक्त मुरलीधर आणि लता होते. ती शांतता काळजाचा ठोका ऐकू यावा इतकी खोल होती. मुरलीधर उठले, कपाटातून लताबाईंच्या आवडत्या रंगाची साडी काढली, तीच जी त्यांनी वाढदिवसाला नेसली होती. पण आज ती साडी वेगळ्याच हेतूने वापरायची होती. त्यांनी एक चिठ्ठी उघडली, अक्षरात धैर्य, पण शब्दांमध्ये वेदना आणि निर्णय स्पष्ट होते. लता, मी तुला यातून मुक्त करत आहे. मी येतोय तुझ्यासोबत. त्यांनी लताबाईंच्या शेजारी बसून, केसांतून हात फिरवून, अश्रुटिपत तिचा चेहरा अलगद धरला आणि हळूवार पण ठाम गळा आवळण्याची क्रिया सुरू केली. डोळ्यात पाणी, ओठांवर कुजबूज, पण हात थांबले नाहीत. काही क्षणांनी लताबाईंचा श्वास थांबला. मुरलीधर जोशी उठले, त्या मृत शरीराजवळ थोडा वेळ थांबले. मग साडीचे फोटो घेतले, चिठ्ठी टेबलावर ठेवली आणि दुसऱ्या खोलीत गेले. तिथे पंखा होता आणि त्यांनी साडी त्यावर घट बांधली. खुर्चीवर उभं राहत शेवटची नजर त्या घरावर फिरवली, जिथे त्यांनी हसत, रडत, भांडत आयुष्य घालवलं होतं. आणि मग त्या ओल्या डोळ्यांनी उडी घेतली. काही वेळाने मोलकरीण परत आली. दरवाजा बंद, बेल वाजवली पण प्रतिसाद नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला आणि समोर दिसलं ते दृश्य काळजाला भिडणार. एका खोलीत लताबाई मृतावस्थेत, दुसऱ्या खोलीत मुरलीधर जोशी गळफास घेतलेल्या अवस्थेत. कॉलनी सुन्न झाली. पोलीस आले, पंचनामा झाला, मृतदेह शवविच्छेदनासाठी गेले. आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी सापडली, कोणीही जबाबदार नाही. मी तिला मुक्त केलं, आता तिच्या सोबत जात आहे. मुंबईहून आलेली मुलं आई वडिलांचं मृत शरीर पाहून कोसळली. त्यांच्या डोळ्यात अपराधाची छाया होती. कदाचित थोडा वेळ दिला असता तर. शेजाऱ्यांनी सांगितलं, जोशी सर नेहमी शांत, पत्नीची सेवा करताना डोळ्यात प्रेम असायचं, पण एकाकीपणा हे एक भस्म करणाऱ्या अग्नीसारखं असतो.
या घटनेतून आपण काय शिकावं? ही केवळ गुन्ह्याची गोष्ट नाही, ही एक प्रेमाची, जबाबदाऱ्यांची आणि एकाकीपणाच्या खोल जखमांची कथा आहे. आपल्या समाजाने आता हे शिकायला हवं की वृद्धांचं आयुष्य त्यांच्या हाती असावं आणि त्यांचं भावनिक आरोग्य, संवाद आणि एकटेपणा याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायला हवं. मुरलीधर आणि लता जोशी यांचं प्रेम इतकं गहिर होतं की मृत्यूही त्यांच्या साथीत व्यत्यय आणू शकला नाही. कधी कधी मृत्यू म्हणजे शेवट नसतो, तो एक निवड असतो, शेवटच्या प्रेमासाठी, त्या असह्य एकटेपणातून मुक्त होण्यासाठी. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.